त्याच्यानंतर जे काय सगळे एक एक अनुभव यायला लागले सगळे आम्हाला, तर त्याच्यामुळे मग माझ्या वडिलांचं असं म्हणणं होतं की नको तू या व्यवसायात येऊ नकोस, कारण बेसिकली हाय फायनान्स गेम आहे. दरोडेखोरांसारखं काम आपणही करावं आणि आपल्यालाही तसं रेकग्निशन मिळावं असं कुठेतरी कदाचित बॅक ऑफ द माइंड ते होतं. आय थिंक सोसायटीच्या समोर ती संकल्पना मांडली आणि ती संकल्पना मांडल्यावरती ते फायनली ते तिथून ते रिडेव्हलपमेंटचा प्रवास सुरू झाला. ओके. तुम्ही जर खरं सांगितलं, स्पष्ट सांगितलं, तर आय थिंक तुम्हाला लोकांचा विश्वास संपादन करायला सोपं पडतं. सो आय थिंक या दोन गोष्टी ॲटलिस्ट की वेळ आणि कमिटमेंट या दोन गोष्टींवरती फोकस हा पहिल्यापासून ठेवत राहिला आणि जे ते कीप इट व्हेरी क्लिअर, व्हेरी ट्रान्सपरंट. शेवटी माझी टीम अशी म्हणली, सर आम्ही 13 महिने काम केले या साईटवरती आणि तुम्ही 13 मिनिटात तो विषय संपून बाहेर पडलायत तुम्ही. तर म्हणलं की आज तो 13 मिनिटात विषय संपवणं जास्त बरं आहे रादर दॅन पुढे 13 वर्ष त्याची उत्तरं देत बसली. नेव्हर ओव्हर कमिट अँड अंडर डिलिव्हर. त्यामुळे मी कमिटमेंट देतानाच कदाचित एक बफर मार्जिन 3-4 महिन्याची बफर मार्जिन ठेवून माझ्याकडून मी ती टाईमलाईन त्यांना दिलेली असते. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की रावेतकरांचा एकही प्रोजेक्ट हा डिलेड पोझिशन नाही आहे. त्यामुळे आय थिंक ते ट्रॅक रेकॉर्ड आपण आत्तापर्यंत सक्सेसफुली जपलं आहे. त्या माझ्याकडे सोसायटीची काही लोक येतात की आम्ही जेव्हा म्हणतो 36 महिने लागणार आहेत तेव्हा ते म्हणतात नाही आम्हाला तर 30 महिन्याचं बिल्डिंग पूर्ण करून पाहिजे. शेवटी ती काही जादूची छडी नाही. आय थिंक शॉपिंगला जाताना बायकांची साडीवरती नजर पडते किंवा ड्रेस मटेरियलवरती नजर पडते, तशी ॲज अ व्यावसायिक म्हणून बाईक कुठूनही जाताना आय थिंक पहिली जुनी बिल्डिंग कुठली आहे याच्याकडे नजर पडते. आता हे गणित जमलंय तर मग ते गणित जमलंय तर तेच गणित सोडवत राहू. नाही कुठे म्हणायचं आणि कुठे थांबायचं हे जेव्हा आय थिंक व्यावसायिकाला कळतं त्यावेळेला आय थिंक बरेचसे प्रोजेक्ट हे सक्सेसफुली थ्रू होतात. त्याच्यात कॅल्क्युलेटेड रिस्क ही एका दुसऱ्या वेळेला करायची ती सक्सेसफुल होते, पण ती प्रत्येक वेळेला होत आणि एखाद्या वेळेला कॅल्क्युलेशन चुकले तर अडचणीत येऊ शकतो आपण. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अ बिझनेस महाराजाज या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही कोथरूडमध्ये गेलात आणि कोथरूडमध्ये तुम्हाला असा आर जर दिसला तर समजून घ्या रावेतकर बिल्डर्सची ही बिल्डिंग आहे. रावेतकर बिल्डर्स गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातलं, त्यातही रिडेव्हलपमेंटमधलं क्षेत्रातलं अतिशय उच्च दर्जाचं आणि क्वालिटीचं नाव झालेलं आहे. हा प्रवास सोपा नव्हताच. अनेक खाचखळगे होते, अनेक अडचणी होत्या. मात्र त्यावर मात करत अमोल रावेतकर यांनी आपली एक मुद्रा या सगळ्या पुण्यातल्या बांधकाम व्यवसायावरती उमटवलेली आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांचा प्रवास आणि एकूणच आपल्याला या प्रोग्राममधनं सांगायचं असतं की जे आपले नवीन प्रेक्षक आहेत त्यांना बिझनेस करताना काही अडचणी येतात का, तर त्याच्यावरती अशा व्यक्तींचं आपल्याला मार्गदर्शन या निमित्तानं मिळत असतं. त्याचाही आपल्याला उपयोग होतो. रावेतकर सर, लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. आधी म्हणालं तसं की तुम्ही बिल्डर क्षेत्रात आहात, बिल्डिंग क्षेत्रात आहात, पण खरोखरीच हे तुम्ही अपघातानं आलात, ठरवून आलेला आहात की काही घरच्यांच्या प्रेशरमुळे आलेला आहात? तिन्ही गोष्टी म्हणता येतील त्याच्यावरती. घरच्यांचं इनफॅक्ट ॲब्सोल्युटली प्रेशर नव्हतं. घरच्यांची ती इच्छाच नव्हती की मी या व्यवसायात यावं म्हणून, स्पेशली वडिलांची माझ्या. पण लहानपणापासून वडिलांना साईट्सवर कंटिन्युअसली जाताना बघायचो. त्यांचे जेव्हा ते स्केचेस काढायचे त्यावेळेला त्यांच्याबरोबर साईडला बसायचो. त्यामुळे या क्षेत्राबद्दल आवड ही लहानपणापासून निर्माण झाली होती. त्यामुळे ठरवून आलो का, तर येस मे बी ठरवून आलो. आणि अपघाताने आलो का, तर एक असा आय थिंक जंक्चर आला होता ज्यावेळेला कदाचित मी रिअल इस्टेटचा विचार करत नव्हतो. मी माझा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असताना मी ॲक्च्युली MBAसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार होतो आणि तिकडे ॲडमिशन मिळाली असताना वडिलांच्या आजारपणामुळे इथे थांबायला लागलं आणि मग त्यांच्या ज्या अर्धवट साईट्स होत्या काही त्याच्यावरती जायला लागलो आणि मग परत शेवटी असं आलं की जिथे यायचं आहे तिथेच परत आलेलो आहे. त्यामुळे अपघातही म्हणा किंवा ठरवून म्हणा या दोन. पण घरच्यांचा विरोध का होता? सो घरच्यांचा विरोध असा नव्हता, पण माझे वडील जेव्हा या व्यवसायात आले तेव्हा आय थिंक त्यांना कोणी गायडन्स देणारं नव्हतं किंवा त्यांच्यासमोर असा कोणी आदर्श नव्हता असा की ज्याच्याकडे बघून त्यांनी या व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं. बेसिकली सर्व्हिस बॅकग्राऊंडमधनं आल्या असल्याकारणाने व्यवसाय चालवताना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्याची कदाचित त्यांना तेवढं मे बी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन पण नव्हती, गायडन्स पण नव्हता.
आणि त्यामुळे आय थिंक 90-91 सालाच्या काळामध्ये साधारणतः ही फेस्ड सम हर्डल्स आणि त्याच्यामुळे स्लाइटली ही फेस्ड डाऊनफॉल. आणि विथ दॅट काही आर्थिक अडचणी आल्या, काही साईट अडकल्या, त्यामुळे काही लोकांची देणी होती ती थकली. त्याच्यानंतर जे काय सगळे एक अनुभव यायला लागले सगळे आम्हाला, तर त्याच्यामुळे मग माझ्या वडिलांचं असं म्हणणं होतं की नको तू या व्यवसायात येऊ नकोस, कारण बेसिकली हाय फायनान्स गेम आहे आणि ह्याच्यामध्ये येताना जर कुठलंही पाऊल चुकलं तर द एंटायर फॅमिली हॅज टू सफर फॉर दॅट. बिकॉज आय थिंक त्यांच्या व्यवसायाच्या याच्यामुळे मी, माझी आई आणि माझा धाकटा भाऊ, वी ऑल्सो हॅड टू फेस अ ब्रंट फॉर वॉट एव्हर त्यांच्यात बिझनेसचे डाऊनफॉल झाले. त्यामुळे इट वॉज त्यांचा हा बेसिकली काळजीपुरता सल्ला होता ॲक्च्युली खरं तर, रादर दॅन विरोधापेक्षा, की तू या व्यवसायात नको जरी तुझी आवड असली तरी. आणि मग ते जेव्हा त्यांनी सांगितलं मला, मग त्यानंतर मी ऑब्व्हियसली माझा फोकस हा थोडा IT कडे शिफ्ट केला होता आणि मग कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन मी माझी इंजिनिअरिंग परस्यू करायला सुरू केलं. ओके. पण येताना असं डोळ्यासमोर कोण होतं की नाही या बिल्डरसारखं आपल्याला व्हायचं आहे किंवा या कंपनीसारखा आपल्याला हा व्यवसाय चालवायचा आहे, असे काही प्रत्येकाचे आदर्श असतात, पण तसं तुमच्या डोक्यामध्ये काही होतं? व्यक्ती कोणती होती? सो मी म्हटलं असं, आय थिंक दरोडेजोग जी कंपनी आहे, तर सुधीर सरांना, आनंद सरांना मी माझ्या खूप लहानपणापासून, सुधीर दरोडे, तर सुधीर दरोडेंना, आनंद जोगांना मी खूप लहानपणापासून बघितलं आहे. ते माझ्या वडिलांच्या ऑफिसलाही यायचे. त्यांचे CA आणि माझ्या वडिलांचे CA ही एकच होते. इनफॅक्ट त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला काही त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीला गायडन्ससाठी माझ्या वडिलांकडे ते आले होते आणि काही काही वेळेला ते मला जेव्हा भेटतात तेव्हा म्हणतात पण की तुझे वडील माझे गुरु आहेत. तर आय थिंक माझ्या दृष्टीने सुरुवातीच्या काळामध्ये तो एक फार मोठा इन्फ्लुएन्स होता, मोठा आदर्श होता. बिकॉज फार कमी वेळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःचं एक नाव उभं केलं, आज प्रभात रोड म्हणा, डेक्कन म्हणा किंवा कोथरूड म्हणा, इथे आय थिंक प्रत्येक 2-3 बिल्डिंग्स नंतर त्यांचे एक प्रोजेक्ट असायचं तिथे, आणि एक विश्वास असणारं नाव असं दरोडेजोग म्हणून एक नाव सगळ्यांच्या पुढे आलं होतं. आणि ओव्हरऑल त्यांचा स्वभाव, त्यांचा डिमिनर, ज्या पद्धतीने ते ओव्हरऑल लोकांशी इंटरॅक्ट करायचे, अतिशय शांत स्वभाव, बोलायला अतिशय पेशंट, ॲट द सेम टाईम व्हेरी रिस्पेक्टफुल. सो आय थिंक हा इन्फ्लुएन्स मी लहानपणापासून बघितला असल्या कारणाने जेव्हा मी लहानपणी बघतो ॲटलिस्ट एक दरोडेजोगांसारखं काम आपणही करावं आणि आपल्यालाही तसं रेकग्निशन मिळावं, असं कुठेतरी कदाचित बॅक ऑफ द माइंड ते होतं. अच्छा. पण रिडेव्हलपमेंटमध्येच इतकी तुम्ही संधी शोधली कशी, हा खरं मला उत्सुकतेचा विषय आहे. कारण अनेकांना रिडेव्हलपमेंट कटकटीचं काम वाटतं, अतिशय वेळखाऊ काम आहे. मग तुम्ही त्याच्यातच नंबर 1ला कसे काय पोहोचला? नाही, सो अगेन म्हणलं तसं तो थोडासा ॲक्सिडेंटल प्रवास आहे तो. मी ॲक्च्युली पहिलं रिडेव्हलपमेंट हे माझ्या डोक्यात पण नव्हतं, कारण आपल्याला कोणालाही रिअल इस्टेट म्हणलं की आपण काय बघतो तर प्रत्येक वेळेला एक प्लॉट घेतला, प्लॉटवरती बिल्डिंग बांधली आणि आपण एका प्रोजेक्टनंतर दुसरा प्रोजेक्ट करायला लागतो. पण जेव्हा मी माझ्या वडिलांना इनिशियली काही वर्ष जॉईन केल्यानंतर मग स्वतःचा व्यवसाय जेव्हा सुरू करायचं ठरवलं त्यावेळेला मी काही प्लॉट बघत होतो आणि प्लॉट बघायचो तर ते प्लॉट विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नसायचे. आणि जेव्हा कोणीतरी एखादा फायनान्सर यायचा तर त्यावेळेला त्या प्लॉटमध्ये इधर काहीतरी लिटिगेशन निघायचं, त्यामुळे तो प्रोजेक्ट लांबायचा. तर तो थोडासा त्यामुळे कुठेतरी एक फ्रस्ट्रेशन यायला लागलं होतं की कामं येत नाही आहेत, कामं मिळत नाही आहेत. आणि अशा वेळेला आय थिंक मी भांडारकर रोडला एका साईट, म्हणजे मी ॲक्च्युली गेलो होतो काही भाजी घ्यायला घरची ॲक्च्युली, म्हणून मी बाईक पार्क केली एका ठिकाणी आणि तिथे पाऊस जस्ट पडला होता बहुतेक. तर ते आजी आहेत संत म्हणून, तर त्या तिथे पाण्यात चिखलात चालत चालत कसा कसा मार्ग काढत त्या चालल्या होत्या. मी त्यांना म्हटलं, हो आजी तुम्ही पडाल इथे घसरून, आणि इतकं सगळं चांगलं लोकेशन आहे तर थोडीशी मेंटेन करा किंवा ही बिल्डिंग तुम्ही नवीन रिडेव्हलप का करत नाही. मग त्यावेळेला त्या म्हटल्या हे म्हणजे काय असतं. आणि मग त्यांना सांगितलं काही नाही, नवीन ही बिल्डिंग तोडायची, परत नव्याने एक बिल्डिंग आपण इथे बांधतो. आणि ते म्हणले मला काही कळत नाही, अवधानी म्हणून आमचे सेक्रेटरी आहेत, तू त्यांना जाऊन भेट. मग मी अवधानींना जाऊन भेटलो, त्यांना ही संकल्पना सगळी समजवून सांगितली. आणि मग आय थिंक त्यावेळेला ही वॉज द यंगेस्ट इन द बिल्डिंग, 64-65 आय एम करेक्ट त्यावेळेला. बट ही अप्रिशिएटेड द आयडिया. ते म्हणले ठीक आहे, मी सोसायटीच्या लोकांची मीटिंग कॉल करतो, त्यांना बोलवतो आणि ॲटलिस्ट आय विल पिच दिस आयडिया इन फ्रंट ऑफ देम. आणि मग
आय थिंक सोसायटीच्या समोर ती संकल्पना मांडली आणि ती संकल्पना मांडल्यावरती ते फायनली ते तिथून ते डेव्हलपमेंटचा प्रवास सुरू झाला. ओके. ती बिल्डिंग अजूनही ते तुमच्या ते ग्राहक संपर्कात आहेत किंवा कसं त्या बिल्डिंगमधल्या लोकांशी कसा संपर्क आहे? त्याच बिल्डिंगमध्ये मी राहतो. काय सांगता? बरं. म्हणजे ती लकी म्हणायला काय हरकत नाही की तुम्हाला. माझी सुरुवात तिथून झाली आय थिंक. सो माझ्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने ती लकी बिल्डिंग ती. ओके. कोथरूडमध्ये जेव्हा तुम्ही नंतर तुमचा पुढचा टप्पा सगळा सुरू झाला तर हे जे कम्युनिकेशन स्किल आहे सोसायटी लोकांना सांगणं, त्यांना व्यवस्थित गाईड करणं, त्यांचा विश्वास संपादन करणं, यासाठी काय नक्की तुम्ही करता? सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय थिंक ट्रान्सपरन्सी फार इम्पॉर्टंट आहे. बरं. मला माझा स्वभाव असा आहे की मला गोडमोळ बोलता येत नाही. जे ते स्पष्ट रोखठोक बोलणं मला स्वतःला पटतं, आवडतं. काही वेळेला ते लोकांना पटतं, रुचतं, काही वेळेला ते लोकांना खटकतं. पण सो तो अप्रोच मी डे 1 पासून आहे. जे आहे ते स्पष्ट सांगा. सो तुम्ही जर खरं सांगितलं, स्पष्ट सांगितलं तर आय थिंक तुम्हाला लोकांचा विश्वास संपादन करायला सोपं पडतं ते. त्यामुळे मी जेव्हा कोथरूडमधली पहिली डहाणूकरमध्ये माझी डेव्हलपमेंटची साईट केली होती तर त्यावेळेला जोशी म्हणून त्यांचे सेक्रेटरी होते. तर 2 गोष्टी त्यांच्या माझ्या पटल्या. म्हणजे तेही स्पष्ट वक्ता होते, मी स्पष्ट वक्ता होतो. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी आधीच्या एका डेव्हलपरला मीटिंगला बोलवलेलं होतं 10 वाजता आणि तो डेव्हलपर 11 वाजता पोचला आणि त्यांनी मला 10ला बोलवलं असताना मी 5 मिनिटं आधी पोचलो. सो आय थिंक ती गोष्ट कुठेतरी त्यांची आणि माझी ती जुळली की जो माणूस वेळेला किंमत देतो तो आय थिंक प्रोजेक्टलाही तेवढाच जस्टिस करेल. सो आय थिंक या 2 गोष्टी ॲटलिस्ट की वेळ आणि कमिटमेंट या 2 गोष्टींवरती फोकस हा पहिल्यापासून ठेवत राहिला आणि जे ते कीप इट व्हेरी क्लिअर, व्हेरी ट्रान्सपरंट. अच्छा. ट्रान्सपरंट म्हणताना असं अनेकांना वाटतं की बिल्डर लोक आपल्या काय लपून ठेवतात, काहीतरी आपल्याला एक कमी सांगतात किंवा काहीतरी एक हातचं त्यांचं राखून ठेवतात. तर तुम्ही तसं काही हातचं राखून वगैरे काय ठेवता का? आम्हाला हातचं राखून ठेव, आम्हाला इनफॅक्ट माझी टीम सांगते मला काहीतरी हातचं राखून ठेव, एवढं स्पष्ट सांगत जाऊ नकोस काही गोष्टी. इनफॅक्ट आत्ताच परवाच एक सोसायटी आहे, नाव नाही सांगू शकत अनफॉर्च्युनेटली, पण त्याच्यावर गेली माझी टीम जवळजवळ एक 12-13 महिने काम करते आणि ऑलमोस्ट फायनल 2 डेव्हलपरच्या सिलेक्शनच्या स्टेजपर्यंत ते प्रोजेक्ट आलं आणि सोसायटीने काही त्यांच्या अपेक्षा ठेवल्या होत्या आणि त्या अपेक्षा प्रॅक्टिकली फुलफिल करण्यासाठी जो जाणारा वेळ होता तो ॲज अ व्यावसायिक आफ्टर मेकिंग दॅट काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट वॉज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल फॉर मी. सो मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब तुमच्या अपेक्षा रास्त आहेत का तर रास्त आहेत, पण त्याला जाणारा जो वेळ आहे आणि त्यासाठी ज्या सुरुवातीच्या इन्व्हेस्टमेंट्स करायला लागतात आय थिंक ते फायनान्शियली डझंट मेक सेन्स ॲज अ बिझनेसमन म्हणून. सो त्यांना म्हटलं की सो त्याच्यावरती आमचे काही थोडेसे मतभेद होते आणि त्याला सांगितलं ठीक आहे साहेब, असेल तर आय थिंक म्हटलं असं की मला हा राईट अप्रोच वाटतोय आणि नसेल तर आपण इथेच थांबूया. सो माझं मत मी स्पष्टपणे व्यक्त करून मी निघून आलो आणि मग सोसायटी शेवटी माझी टीम अशी म्हणली सर आम्ही 13 महिने काम केले या साईटवरती आणि तुम्ही 13 मिनिटात तो विषय संपून बाहेर पडलायत तुम्ही. तर म्हटलं की आज तो 13 मिनिटात विषय संपवणं जास्त बरं आहे रादर दॅन पुढे 13 वर्ष त्याची उत्तरं देत बसणं की तुमचा निर्णय चुकला किंवा तुम्ही सांगत होतात हे बरोबर होतं. त्यापेक्षा आय थिंक जे आहे ते स्पष्टपणे सांगा. समोरच्याला आपली भूमिका पटली तर ते ठीक आहे, नाही पटली तर आय थिंक ॲटलिस्ट मला माझ्या मनाला समाधान आहे की ॲटलिस्ट मी माझं मत स्पष्टपणे व्यक्त करून बाहेर पडलो. ओके. हा जो पुणेरीपणा आहे स्पष्ट वक्तेपणाचा त्याचा उपयोग होतो व्यवसायामध्ये तुमच्या म्हणण्यानुसार? आय थिंक तो असावा. तुम्ही जेवढे स्पष्ट असतात तेवढं आय थिंक पुढे तुम्हाला खोटं बोलायला कमी लागतं, अडचणी कमी येतात तुम्हाला त्याच्यामध्ये. त्यामुळे तो आय थिंक पुणेरी स्वभाव आहे, तो पुण्यातलाच असल्या कारणाने तो माझाही स्वभाव झाला असं म्हणायला हरकत नाही. वडिलांचा कोणत्या व्यक्तिमत्व त्यांच्या गुणांचा प्रभाव तुमच्यावर आहे असं तुम्हाला वाटतं? ते आर्किटेक्ट होते, बांधकाम व्यावसायिक देखील होते, त्यांचा प्रभाव तुमच्यावरती आहे असं वाटतं? सो आय थिंक त्यांचा सगळ्यात मोठा प्रभाव माझ्यावरती पडला होता इज हिज कीननेस फॉर डिटेलिंग. म्हणजे प्लॅनिंगमध्ये सुद्धा स्पेसेस जेव्हा प्लॅन करतात त्यावेळेला त्या स्पेसेस कशा क्रॅम्प्टअप नाही झाल्या पाहिजेत. जरी फ्लॅट तो एक 550-600 फुटाचाच 2 BHK जरी असला तरी मिनिमम वेस्टेज कसं करता येईल आपल्याला, ज्याच्यामुळे रूम साईजेसला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. सो आय थिंक हा एक मोठा इन्फ्लुएन्स होता जो माझ्या कदाचित पुढच्या फ्युचर प्लॅनिंगच्या स्टेजमध्ये मला उपयोगाचा पडला. बरं. ओके. जेव्हा सोसायटीचे सगळे मेंबर्स तुमच्याकडे येतात तेव्हाच्या अपेक्षा असतात की आम्हाला मोठं घर हवं आहे, आता छोटं आहे, तर ते तुम्ही त्यांना सांगता की बाबा कशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला डिलिव्हर करू शकू किंवा वेळेबाबत तुम्ही काही हे करता का? कारण त्यांना त्यांचं स्वतःचं घर सोडून दुसरीकडे जावं लागतं. तर
त्या कमिटमेंट तुमच्या कशा असतात? सो जनरल एक थंब रूल अशा अर्थानं. सो एक म्हणजे आय थिंक वेळेच्या बाबतीत सांगायला गेलात तर आय थिंक ॲटलिस्ट माझं म्हणणं असं आहे की नेवर ओव्हर कमिट अँड अंडर डिलिव्हर. त्यामुळे मी कमिटमेंट देतानाच कदाचित एक बफर मार्जिन 3-4 महिन्याची बफर मार्जिन ठेवून माझ्याकडून मी ती टाईमलाईन त्यांना दिलेली असते की मला जर माहिती आहे माझा प्रोजेक्ट एखादा 30 महिने 33 महिन्यात पूर्ण होऊ शकतो, ही मला माझ्या टीमवरती माझ्यावरती जर विश्वास आहे. पण मी सांगताना सोसायटीला 36 महिने सांगून ठेवतो, कारण शेवटी तुम्ही एक ओव्हरऑल गणित जेव्हा मांडता त्याला तुम्ही एक्सटर्नल फॅक्टर्सचा कधी तुम्ही त्याच्यात कॅल्क्युलेशन करत असता याच्यावरती. जेव्हा आपण साईट ओव्हरऑल फक्त साईट बघतो, लोकेशन बघतो, पण आपण जेव्हा साईट डेमॉलिशन करतो आणि आता बऱ्याच ठिकाणी बेसमेंट म्हणा किंवा पिट पझल पार्किंग सारखे प्रकार सुरू झालेले आहेत, तर आपल्याला जमिनीच्या आत काय आहे तो जोपर्यंत पूर्णपणे जिओटेक्निकल सर्वे आपला होत नाही, त्यातून तुम्हाला स्टार्टा कसा मिळणार आहे हे माहीत नाही. तर त्याच्यासाठी जो थोडाफार मेन अडचण असते ही आपली स्पेशली डेव्हलपमेंटला प्लॉट छोटे असल्या कारणाने इनिशियल पहिल्या स्लॅबपर्यंत मेन अडचण असते, कारण मटेरियल ठेवायला जागा नसते आपल्याकडे, लेबरसाठी जागा नसते आपल्याकडे, ओव्हरऑल रोड कंडिशन्स ज्या लोकेशनला आपण कामं करतोय त्यामुळे तिथे रात्री उशिरापर्यंत तुम्हाला कामं करता येत नाहीत. तो या सगळ्याचे कन्स्टेंट्सवरती आपलं जेव्हा काम करतो त्यावेळेला आपलं प्लॅनिंग हे खूप व्यवस्थित असायला पाहिजे. त्याच्यावर किंवा तसं डिटेलिंगमध्ये हवं तसं ते डिटेलिंगमध्ये पाहिजे. आय थिंक तुमचा बार चार्ट हा व्यवस्थित पाहिजे आणि मोर ऑर लेस तुमचा प्रोग्रेस शुड बी इन अलाइन विथ द बार चार्ट दॅट तुम्ही जो त्यावेळेला तुम्ही तयार केलेला आहे तो थोडाफार प्लस मायनस ऑफ होतो साईट कंडिशनमुळे, और काही वेळेला आता जसं म्हटलं होतं मागचे 2 महिने इथे पाऊस खूप आत्ता पडतोय सध्या, तर त्याच्यामुळे कदाचित थोडाफार कामाचा जो स्पीड आहे तो स्लो होतो. काही आजारपणामुळे सध्या तुम्ही बघितलं सगळीकडे डेंग्यू आणि चिकनगुन्याच्या साथ आहेत, त्यामुळे काही लेबर लोक आजारी पडतात, त्यामुळे कदाचित काम थोडं स्लो होतं. पण ह्याच्यासाठी जी तुम्ही ती एक 3-4 महिन्याची बफर विंडो ठेवलेली असते, आय थिंक त्याच्यात तुम्ही तुमचं काम कव्हर अप करता. आणि आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की रावेतकरांचा एकही प्रोजेक्ट हा डिलेड पोझिशन नाही आहे, त्यामुळे आय थिंक ते ट्रॅक रेकॉर्ड आपण आत्तापर्यंत सक्सेसफुली जपलंय आणि याच पुढे ते जपावं. त्या माझ्याकडे सोसायटीची काही लोक येतात की आम्ही जेव्हा म्हणतो 36 महिने लागणार आहे तेव्हा ते म्हणतात नाही आम्हाला तर 30 महिन्याचं बिल्डिंग पूर्ण करून पाहिजे. शेवटी ती काही जादूची छडी नाही आहे, ते काम तुम्हाला व्यवस्थित करणं आणि ज्या त्या कामाला जो तो वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे सांगताना मी तेवढा वेळ सांगतो की बाबा जे काही कमिटमेंट असेल त्यापेक्षा 3-4 महिने ॲटलिस्ट बफर मार्जिन देऊन त्यांना सांगितलेलं असतं. लक्झरीस लिव्हिंगची तुमची संकल्पना काय? मी तुमच्या जाहिरातीमध्ये किंवा तुमच्या मुलाखतीमध्ये मी पाहिलं की तुम्ही लोकांना सांगता की एक म्हणजे एक आरामदायी असं हवं, तर तुमची संकल्पना लक्झरीस लिव्हिंगची काय आहे किंवा ग्राहकांना देताना तुमच्या डोक्यामध्ये काय असतं? लक्झरियस म्हणजे काय? आय थिंक लक्झुरियस हा प्रत्येकाच्या माइंडसेटचा एक आहे. कोणासाठी आय थिंक शेणाने सारलेलं घर पण लक्झुरी आहे आणि कोणासाठी अगदी प्लश फिनिशेस दिलेला पण लक्झुरी आहे. शेवटी आपण म्हणतो तसं की ज्याच्यात तुम्हाला होमली जे येतं, आपलेपणाचं जे फिलिंग येतं, आय थिंक ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक म्हटलं तसं जो वडिलांचा प्रभाव पहिल्यापासून राहिला तो म्हणजे स्पेसेस डिझायनिंग. आपण जेव्हा प्लॅनिंग करतो त्याच्यामध्ये मिनिमम वेस्टेज ऑफ स्पेस कसं होईल आणि तुमचे रूम सायझेस कसे कॉम्प्रोमाइज होणार नाही आहेत, आय थिंक ह्याच्यावरती आम्ही प्रिडॉमिनंटली फोकस करतो. आय थिंक फिनिशेसमध्ये म्हणा आणि तुम्ही जे CP सॅनिटरी फिटिंग्स जेव्हा देता तेव्हा ह्याच्यात कायम अपग्रेडेशन दर 6 महिन्याने तुम्ही स्वतःला करत असता. सो लक्झुरी फॉर मी आय थिंक इज मोर ऑफ द युटिलायझेशन ऑफ द स्पेस इन बेटर वे. कम्फर्टही हवा आणि कम्फर्ट हवा, स्पेस कुठे वाया नाही गेली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला जी काय तुम्ही स्पेस डिझाईन करताय याचं मॅक्सिमम युटिलायझेशन एंड युजरला कसं मिळेल याचा आय थिंक ॲज अ डेव्हलपर म्हणून और ॲज अ प्लॅनर म्हणून हा माझ्याकडून मी नक्की सुरुवातीला प्रयत्न करतो. एक सायकोलॉजिकल काय असते का ग्राहकांची, की आता तुम्ही जेव्हा रिडेव्हलप करता तुम्ही मोठे टॉवर उभे करता अनेकदा, आधी ती सोसायटी अशी थोडीशी पसरस असते, छोटी असते, एकमेकांची बॉन्डिंग असतं, तर टॉवरमध्ये काय फरक पडतो नक्की? सो असं नाही आहे की ते बॉन्डिंग राहत नाही. ते कायम आय थिंक कारण 30-40 वर्षांचा तो एकमेकांशी असलेला अनुभव आहे, एकमेकांचा सहवास आहे. एकमेकांना तुम्ही जसे तुमच्या आयुष्यात तुम्ही मोठे होत आहे तसे आय थिंक त्यांना तुमची कुठं ना कुठेतरी साथ मदत मिळालेली आहे. तो तसा काही फार फरक पडत नाही. सुरुवातीचा एक फरक थोडासा एक दिसतो म्हणजे की आम्ही जुने सोसायटीचे मेंबर आणि नवीन येणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये की हे नवीन आहेत आम्ही जुने आहोत, तो थोडाफार कधीतरी सुरुवातीला पहिले माहिती 4-6 महिने तो दिसतो आय थिंक. पण आय थिंक वन्स एकदा ते सगळी घडी व्यवस्थित बसली की आय थिंक दे ऑल बिकम अ सिंगल फॅमिली
सो आय थिंक दॅट इज द फॅसिनेटिंग पार्ट अबाउट इट. तुमची सर्वात आता किती मजली झालेला तुमचा टॉवर किंवा इमारत तुमची? आता पार्कसाईड म्हणून एक साईट करतोय, बरं. ती 23 मजली टॉवर तो करतोय आता. तो आय थिंक माझा पहिला 23 मजली टॉवर मी करतोय. बाकी आय थिंक आता 12, 13, 15 मजली बिल्डिंग या ओव्हरऑल जनरल अदरवाईज पोर्टफोलिओमध्ये आहेत. ओके. टोटल किती स्क्वेअर फूट बांधकाम झालं असेल आत्तापर्यंत? साधारणतः माहिती 18 लाख फुटाचं बांधकाम पूर्ण केलं. अच्छा. त्यातलं फक्त रिडेव्हलपमेंटमध्ये म्हणलात तुम्ही तर साधारणतः 10-11 लाख फुटाचा अनुभव हा फक्त रिडेव्हलपमेंटमध्ये आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो की आय थिंक जेवढा दांडगा अनुभव रावेतकरांच्या पाठीशी रिडेव्हलपमेंटचा आहे तेवढा मला नाही वाटत आता ॲट दिस प्रेझेंट मोमेंट दुसऱ्या कुठल्या व्यावसायिकाकडे आहे. अच्छा. रस्त्यानं जाताना, कोथरूडमध्ये जाताना जुन्या बिल्डिंगवरती हमखास नजर पडते का तुमची? 100% काय ते आय थिंक ते जसं आय थिंक शॉपिंगला जाताना बायकांची साडीवरती नजर पडते किंवा ड्रेस मटेरियलवरती नजर पडते, तशी ॲज अ व्यावसायिक म्हणून बाईक कुठूनही जाताना आय थिंक पहिली जुनी बिल्डिंग कुठली आहे याच्याकडे नजर पडते. फोटो काढून मग टीमला पाठवतो की इथलं आपलं प्रपोजल गेलंय का नाही ते बघायचं. काही लोक मोकळे प्लॉट्स पाहतात, पण तुम्ही जुन्या बिल्डिंग्स जास्त ओपन मोकळे प्लॉट पण बघतो असं नाही. आपण फक्त रिडेव्हलपमेंट पुरतेच मर्यादित नाही आहोत आपण ओपन प्लॉट घेऊन पण आपण स्कीम्स करतो. पण आता ते काय झालंय डेव्हलपमेंटच्या मध्ये नाव इतकं झाल्या कारणाने किंवा मी प्रामुख्याने प्रभात रोड, कोथरूड इकडे तुम्ही म्हणलात तसं तो आर सगळीकडे दिसल्या कारणाने लोकांना असं वाटतं की हे रिडेव्हलपमेंट मध्येच जास्त सगळं काम जोडून आले. आर आणि आर फॉर रावेतकर आणि आर फॉर रिडेव्हलपमेंट. आय होप सो. मला आता खरं पुण्याच्या प्रश्नांकडे यायचं की पुण्यात इतकं वाढतं आहे, म्हणजे आता पुण्यामध्ये मेट्रोचा TDR मिळतो, FSI मिळतो, TDR आहेत, पुन्हा तुम्ही काय युनिफाईड DCR आणलेला आहे. इतकं पुणे तुम्ही इतकी गर्दी करून ठेवताय सगळी बिल्डर लोक, असं जुन्या पुणेकरांना वाटतं की आता गाडीसुद्धा चालवायला आता अवघड होऊ लागलं पुण्यामध्ये. तर हे असं खरंच पुण्याचं चित्र हे आता पुढचं गर्दीचंच राहील, असं ट्रॅफिक जॅमचंच राहील? तुमचं काय दिसतंय, तुमचं होरायझन काय? सो आय अग्री ऑन दॅट की आय थिंक मागच्या स्पेशली 10 वर्षामध्ये पुण्याची ज्या पद्धतीने ग्रोथ झालेली आहे तर त्याचं प्लॅनिंगच्या दृष्टीने आपण कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चर थोडं क्रम्बल होतं आहे का काय असं एकंदरीत थोडं लक्षात येते. पण आय थिंक थँकफुली आपल्याकडचे खासदार जे आहेत आताचे मुलांना तर ते त्याच्यावरती खूप प्रोॲक्टिव्हली आत्ता काम करत आहेत. ही हॅज अ लाँग टर्म विजन. आमच्याशी काही वेळेला त्यांनी या विषयावरती चर्चा पण केलेली आहे. आणि रस्ते मोठे करणे, ट्रॅफिक कंजेशन जसं जेवढं मॅक्सिमम कमी करता येईल ह्याच्यावरती प्रयत्न करणे, नवीन फ्लायओव्हर्सचं काम आत्ता बऱ्याच ठिकाणी चालू आहेत आत्ता. आणि आपण तुम्ही म्हटलात तसं की जे जुने पुणेकर आहेत त्या लोकांना असं वाटतं की पुण्याची खूप गर्दी वाढवलेली आहे. पण रिडेव्हलपमेंट ही जुने पुणेकरच करतायत शेवटी. माझ्याशी निगोशिएट करताना आय थिंक जे स्पेशली मेट्रो कॉरिडॉरमध्ये आहेत ते सांगताना माझ्यापेक्षा जास्त गणित त्यांना जास्त चांगली पाठ असतात की मेट्रोचा FSI इथे मिळणार आहे, मग TODचे बेनिफिट तुमच्याकडे आहेत, याच्यामुळे आम्हाला तुम्ही काय देणार आहात जास्तीत जास्त. सो आय थिंक इट वर्क्स बोथ वे. आणि आय थिंक मागच्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये आता मेट्रो बऱ्यापैकी आपल्याकडे स्थिरावली आहे. तो त्याचा वापर जर केला तर रस्त्यांवरची गर्दी पण कमी होईल. 2 गोष्टी आहेत पुण्यामध्ये की पुण्यातलं ट्रॅफिक आणि गर्दी. तरीही पुण्याला जगभरातनं भारतभरातनं का पसंती आहे? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आपल्याकडे. सांस्कृतिक राजधानी म्हणतो आपण त्याला. बरेच वेळा आता हे असं ऑब्झर्व केलं की पुण्यात बाहेरून जी लोकं येणारी आहेत, स्पेशली आपण ज्याला म्हणतो तसं सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक इकडनं पुण्यात शिक्षणासाठी म्हणून बरीचशी लोक इथे येतात. आणि शिक्षणाला आल्यानंतर एक 3-4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा काळ असो किंवा 11वी 12वी पासून आले तर 6 वर्षाचा काळ असो, तो पुण्यात काढल्यानंतर आय थिंक पुण्यात कोणी प्रेमात पडलं नाही असं मी तरी आजपर्यंत ऐकलं नाही आहे. सेकंडली पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर एक चांगलं आता जे आपण एक काळी पेन्शनर्स पॅराडाईज म्हणत होते, आता एक चांगलं व्हायब्रंट युथ सिटी म्हणून आहे. आणि यांना अपॉर्च्युनिटीज म्हणून आपल्याकडे IT आहे, ऑटोमोबाईल आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस आहे. सो या सगळ्या इंडस्ट्रीज आपल्याकडे चांगल्या अवेलेबल आहेत. त्यामुळे जॉब मिळणं किंवा स्वतःचं स्टार्टअप, आज पुण्यामध्ये तुम्ही बघायला गेलात तर स्टार्टअप पण कल्चर खूप मोठं आहे. सो या सगळ्या पॅरामीटर्सवरती आय थिंक पुणे कदाचित भारतातलं एकमेव शहर असेल की जिथे एवढे सगळे अवेन्यूज, अपॉर्च्युनिटीज
शिक्षण झाल्या तुम्हाला लगेच इमिजिएटली अवेलेबल होतं. बरोबर. सो म्हणून कदाचित ते पुण्याच्या बद्दल अजूनही आकर्षण लोकांमध्ये आहे. आणि ही ग्रोथ पुढे कायम राहील असं वाटतं तुम्हाला? मला तरी ॲटलिस्ट नेक्स्ट पुढची 20-25 वर्ष तरी असं वाटतं की पुण्याची ही ग्रोथ तशी राहील. पुण्याचं हवामान अतिशय सुंदर आहे. 1-2 महिने आपल्याकडे एप्रिल मे हा पार्ट सोडला तर आय थिंक जून जुलैपासून पुण्याचं ओव्हरऑल वातावरण खूप छान होतं. बरं. स्पेशली जे ॲव्हिड आपण म्हणतो तसं की ट्रेकर्स आहेत किंवा बाकी आहेत त्यांना पुण्याच्या आजूबाजूला सह्याद्रीच्या कुशीत त्यांना त्यांचा आनंद मिळतो. कुठेही बाहेरचा एक 25-30 किलोमीटर पुढे गेलात की सगळीकडे तुम्हाला हिरवगार सगळीकडे दिसायला सुरू होतं. त्यामुळे आय थिंक पुणे इज अ व्हेरी युनिक सिटी इन इट्स वे. त्यामुळे या बिल्डिंग किंवा गृहबांधणी क्षेत्राला पुढची 20 वर्ष तरी मला नाही वाटत की पुण्याचा हात कोणी धरेल. पुण्याची ज्या ग्रोथबद्दल आपण बोललो, पण खरोखरच पुण्यामधलं इज ऑफ डुईंग बिझनेस तुमच्यासाठी सोपं आहे का? नाही, बऱ्यापैकी आय थिंक आफ्टर बिंग आता 20-1 वर्ष स्वतःला एस्टॅब्लिश केल्यानंतर आय थिंक तेवढे आता तुमच्यासाठी म्हणून आहे, पण एकूण इन जनरल जर कोणाला म्हणजे बिल्डिंग परवाना हवा आहे किंवा इतर काही गोष्टी हव्या आहेत रिडेव्हलपमेंटसाठी मोर ऑर लेस, पण आय थिंक स्ट्रीमलाइंड आहेत सगळ्या गोष्टी. म्हणजे तसं म्हटलं तर येस इज ऑफ डुईंग बिझनेस आहे नक्की. एक वेळ जो जातोय थोडासा अपेक्षेपेक्षा जास्त, हा पार्ट सोडला तर मोर ऑर लेस सगळ्या सिस्टीम्स बऱ्यापैकी आता सेट आहेत किंवा सेटल्ड आहेत. आणि त्यामुळे जर व्यवस्थित साचेबद्ध याच्यामध्ये काम केलं तर कुठली अडचण मला नाही वाटत कुठली येते तशी. तुमच्या सगळ्या प्रोजेक्ट तुमची महत्वाकांक्षी नाही, हे आपल्याला करायचंच होतं किंवा हे हवंच होतं असं कोणतं होतं महत्वाकांक्षी प्रोजेक्ट? एक तर म्हटलं तसं पार्कसाईड हा प्रोजेक्ट असा होता की जो माझ्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. आणि दुसरा आता जो एक 100 प्रभात म्हणून एक प्रोजेक्ट करतोय मी आता. 100 प्रभात रोड काय आहे नक्की? सो बेसिकली प्लॉट नंबर 100 आहे. बरं. आणि प्रभात रोडला आहे म्हणून त्याला नाव 100 प्रभात असं ठेवलं. तर तो एक प्रोजेक्ट असा होता की जो बेसिकली टाटा, आपण सगळेच टाटाकडे बघताना एक ॲज अ आपण म्हणतो ना एक्झाम्पल ऑफ परफेक्शन कुठल्याही बिझनेसमध्ये म्हणतो आपण. सो त्यामुळे आय थिंक टाटांचा प्लॉट आपण विकत घेऊन आपलं एक स्वतःचं प्रोजेक्ट. 100 प्रभातचा प्लॉट आहे हा बेसिकली टाटाचा होता. तिथे टेल्को क्लब म्हणून तिथे होता. तो टाटांच्या टेल्को क्लबकडून मी तो प्लॉट विकत घेतला आणि मग नंतर त्याच्यावरती आता डेव्हलपमेंट करतोय. सो आय थिंक तो एक प्रोजेक्ट असा होता की त्याला फिअर्स बिडिंग पण झालं होतं. पुण्यातले बरेचसे नावाजलेले व्यावसायिक होते ते त्या प्लॉटसाठी प्रयत्न करत होते. आणि म्हणजे सांगायला असं आय डोंट नो कसं, पण जेव्हा मला फायनल मीटिंगला बोलवलं होतं तेव्हा मला ते जेव्हा त्यांनी लेटर दिलं त्यावेळेला मला त्यांनी सांगताना सांगितलं, रावेतकर तुमच्यापेक्षा 51 लाखांनी प्रोजेक्टला प्लॉटला ऑफर जास्त होती, पण आम्ही तरी तुम्हाला प्रोजेक्ट हा देतोय किंवा हा प्लॉट तुम्हाला आम्ही देतोय. मी त्यांना विचारलं सर असं का? तर म्हणे टाटांना पैशाच्या पेक्षा शब्दाला जास्त किंमत देतो आम्ही, कारण जो दिलेला शब्द आहे त्या दिवशी तो माणूस पैसे देईल याची आम्ही मार्केटमधनं सर्वे करून घेतला होता. आणि त्या तुमच्याबद्दल खात्री असल्या कारणाने आम्ही हा प्लॉट जरी 51 लाख रुपये आम्हाला ऑफर जास्त होती तरी पण आम्ही हा प्लॉट आय थिंक तुमच्याकडे सुपूर्द करतोय म्हणून. सो आय थिंक दॅट्स वेअर आय थिंक आपली क्रेडिबिलिटी होण्यासारखं आहे. ह्या व्यवसायामध्ये अनेकदा आम्ही जर पाहिलं की एक बिल्डर म्हटलं की थोडंसं रॅश बोलणं आलं, हे बोलणं आलं, जरा थोडंसं रेटून येण्याचा प्रकार असतो. तर रिडेव्हलपमेंटमध्ये नसता तर तुमचा स्वभाव तसा झाला असता की थोडंसं आक्रमक झाला असता? प्लॉटमध्ये थोडंसं जमीन खरेदी विक्री करताना आपण पाहतो पुण्याच्या आसपास अनेक काय काय प्रकार घडतात. तर तसं काही झालं असतं तुमच्या बाबतीत की तुम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये आल्यामुळे तुम्ही थोडेसे जरा स्वभावानं जरा थोडेसे शांत संयमी झालात? वयानुसार आणि रिडेव्हलपमेंटनी शांत केलं असं म्हणायला हरकत नाही. आय थिंक ऑब्व्हियसली आपण जसे यंग ज्यावेळेला असतो त्यावेळेला आपल्यामध्ये तो एक वेगळं अग्रेशन असतं, काहीतरी कोणाला तरी स्वतःला आणि लोकांना सिद्ध करून दाखवायची एक जिद्द असते आपल्या ह्याच्यामध्ये. पण आय थिंक वयोमानानंतर थोडा शांत झालो. घरात 3 बायका आहेत त्यामुळे मला स्वतःला बोलायला खूप स्कोप कमी असतो. त्यामुळे तिथे जेव्हा कधी बोलायची संधी मिळेल त्याच्यात फक्त आपलं थोडक्यात बोलणं मांडावं. त्यामुळे आय थिंक तो कदाचित तो संयम पेशन्स, आपल्याला बोलायची संधी कधी मिळेल ह्याच्याची वाट बघत थांबत बसणे, त्यामुळे आय थिंक तो कदाचित पेशन्स आला असेल. मग घरातला तुम्ही म्हणजे व्यवसायातला जो तुमचा हे आहे लिजर वेळ तुम्ही कसा घालवता, काय आवडतं तुम्हाला? सो मला फिरायला भयंकर आवडतं. जेव्हा कधी वेळ मिळेल त्याला भले 3 दिवस 4 दिवस मिळाले
पटकन कुठेतरी, मग ते जंगलात असो बरं किंवा मग जवळपास कुठेतरी असो, पण मला फिरायला भयंकर आवडतं. बरं अच्छा. सो तो एक पार्ट असा आहे की जे मला मनापासून आवडतं. आणि एक 2-3 दिवस जंगलमध्ये जाऊन मला की डोकंही शांत असतं. बरं ओके. त्यामुळे तो एक प्रकार नेहमी करतो. बाकी ओव्हरऑल आय थिंक म्हटलं असं की मित्रपरिवार खूप चांगला आहे, मोठा आहे. त्यामुळे मित्रांबरोबर वेळ घालवला की पण मन रमतं पण, आणि इनफॅक्ट इट गिव्स यू गुड एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी ऑल्सो. खरी गोष्ट आहे. सो पण तुमच्या अभिनयाची आवड जपण्यासाठी काही करतं की नाही? नाही, फक्त नाटकांना समर्थपणे समर्थन करणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं एवढंच फक्त सध्या करतोय. ओके. घरी पण वहिनीशी बोलताना बिझनेसच्या गोष्टी करता तुम्ही? ऑब्व्हियसली ॲज तिच्याशी बोलताना, शेअर करताना नक्कीच तिच्याशी गोष्टी शेअर करतो. बरं. स्वतः ती कमिन्ससारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये आज HR हेड म्हणून काम करते. सो तिचा बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. आणि कित्येक वेळेला इनफॅक्ट तिच्याकडून मला चांगले इनपुट्स येतात. कदाचित माझा विचार चुकीचा आहे आणि ती सांगते ती दिशा ही बरोबर आहे, हे कदाचित त्यामुळे येतं. आणि आय थिंक त्या दृष्टीने इट हेल्प्स, इट कॉम्प्लिमेंट्स. ओके. पण आता त्या तुमचा व्यवसाय एवढा ग्रो होतो आहे, वाढतो आहे, मग त्या थेट तुम्हाला जॉईन का होत नाही? त्यांना काय असं वाटतं की नोकरी करावी म्हणून? हे डे 1 पासून आय थिंक फिलॉसॉफी क्लिअर होती की तिचं क्षेत्र हे तिने, कारण तिची स्वतःची आयडेंटिटी, आज तिने कष्ट करून तिने स्वतःची आयडेंटिटी उभी केलेली आहे. अमोल रावेतकर ह्याची बायको ही नसून आज आदिती रावेतकर ही एक इंडिपेंडंट, वर्किंग आणि फायनान्शियली स्टेबल अशी एक व्यक्तिमत्व म्हणून आहे. आज तिने तिच्या कष्टाने तिचं स्वतःचं तिच्या करिअरमध्ये एक स्थान निर्माण केलेलं आहे. त्यामुळे तिचं करिअर पाथ तिने तिचा वेगळा ठेवावा आणि माझा करिअर पाथ वेगळा ठेवावा. आणि शेवटी घरी आल्यावरती दोघांच्या करिअरबद्दल काहीतरी बोलण्यासारखं असावं, नाहीतर ऑफिसमध्ये तेच आणि घरीही तेच, तर बोलायला काही उरणार नाही तुमच्याकडे. त्यामुळे आय थिंक दॅट वॉज द बेस्ट प्रॉब्ली ऑप्शन दॅट वी चोज. ओके. पण याच्यामध्ये वाचन किंवा तुमचं जे फिल्म पाहणं आहे वगैरे, त्याला त्यासाठी वेळ काढता का तुम्ही? वाचन जाहिरात मी पाहतोय, इंटरेस्टिंग जाहिरात आहेत, रियुनियन वगैरे, करेक्ट, की शाळांमधलं इकडचं तिकडचं. वाचनाचा पेशन्स खूप कमी आहे माझ्याकडे, कमी वाचतो. मला शॉर्ट वाचायला आवडतं. त्यामुळे बरेच वेळेला वाचण्यापेक्षा ऐकणं जास्त आवडतं. त्यामुळे जर पॉडकास्ट म्हणा किंवा काही म्हणा, कुठेही ट्रॅव्हल करताना पटकन ऐकतो. त्यामुळे वाचण्यापेक्षा आय थिंक त्याच्यावरती, किंवा एक म्हटलं असं एक मग पिक्चर बघणे कधीतरी, किंवा छान गाणी ऐकत बसणे. वेब सिरीज पाहिली की नाही कोणती? भरपूर बघतो. भरपूर. आय थिंक त्याच्यामुळेच करायचे, रात्री 2-2-3-3 पर्यंत झोपा होत नाहीत माझ्या, आणि सकाळी उठायचे वांदे होतात प्रत्येक वेळेला. ती IC 814 पाहिली का आता? पाहिली का? कशी वाटली? त्याच्याबद्दल न बोलणं जास्त चांगलं. ॲज अ सिरीज म्हणून म्हणलं तर येस, नक्की चांगली. त्याच्यामध्ये पण त्याला काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत, त्यात काही बात नाही. त्यांनी ते नावं, त्याच्यावर आपण तो विषय न घेतला. ठीक आहे, तुमचं ते काय, आपला विषय वेगळा आहे. करेक्ट. ओके. आणखीन कोणती वेब सिरीज किंवा पिक्चर आवडला आवर्जून तुम्ही सांगाल नाही, हा जरा पाहिला पाहिजे? सो आय थिंक म्हटलं ना, माझे 2 सगळ्यात आवडते पिक्चर, म्हणजे एक म्हणजे माझा पर्स्यूट ऑफ हॅपीनेस म्हणून एक पिक्चर आहे, आणि तो पिक्चर मला भयंकर आवडतो. आजही कधीही असं वाटलं की आपण थोडेफार कुठेतरी निर्णय घ्यायला डगमगतोय, तर मी आजही तो पिक्चर बघतो. पर्स्यूट ऑफ हॅपीनेस म्हणून पिक्चर आहे, विल स्मिथचा, फार छान पिक्चर आहे. आणि मी तो त्यावेळेला बघितला होता ज्यावेळेला ॲक्च्युली मी खरं खूप स्ट्रगल करत होतो आयुष्यामध्ये, त्यामुळे कुठेतरी तो रिलेट पण करतो मी तो. आणि आजही तुम्ही म्हटलात तसं की ही साईट मला हवीच आहे, ती साईट जेव्हा मला मिळते तेव्हा घरी गेल्यानंतर त्रिशूल हा पिक्चर नक्की बघ. अच्छा. ते आय थिंक माझ्या दृष्टीने ते एक रिच्युअल झालंय. अच्छा, हॅपीनेस म्हणजे काही हे झालंय तुम्ही की जर साजरं कसं करायचं आहे तर त्रिशूल पिक्चर एखादी चांगली मला हवी ती साईट मिळाली की घरी जाऊन त्रिशूल हा पिक्चर. आपलातून आहे तुमचे काय त्रिशूल, म्हणजे तो सुरुवातीला केव्हा पाहिला होता तुम्ही त्रिशूल? तो मी आय थिंक त्यावेळेला कदाचित एक 7-8 वर्षाचा असेल त्यावेळेला तो पिक्चर बघितला होता. त्याला VCR होते, तर त्यावेळेला वडिलांनी VCR वरती तो पिक्चर आणला होता. तेही अमिताभचे फार मोठे फॅन, त्यामुळे त्यांनी तो पिक्चर लावला होता आणि तो बघता बघता मी तो बघितला. आणि आय थिंक दॅट हॅज बीन अ बिग इन्स्पिरेशन द बॅक ऑफ अवर माइंड की आय थिंक. अच्छा. एकदम तुमची सवय ही चांगली आहे त्या अर्थानं की खरोखरीच एक वेगळ्या प्रकारची. आणखीन एक विचारायचं की तुमच्या ज्या जाहिरातींबद्दल मला विचारायचं की तुम्ही रियुनियन वगैरे आहे, एक जुन्या आठवणी, नॉस्टॅल्जिक आहे सगळं ते, तर ते कसं सुचलं तुम्हाला ते, की तुम्ही त्याबद्दल काही सांगितलं होतं
सो ॲक्च्युली जेव्हा माझी एजन्सी होती त्यांच्याबरोबर जेव्हा डिस्कशन सुरू होतं त्यावेळेला त्यांच्याकडून आपण असं आलं की आपण एक ब्रँड फिल्म किंवा आपण एक ब्रँड फिल्म किंवा ब्रँड ॲड म्हणतो आपण त्या पद्धतीचं करूया. आणि जेव्हा ते वरुण, मी आणि ऋग्वेद सेतूचा एकत्र बसलो होतो त्यावेळेला असं डिस्कशन चाललं होतं की ठीक आहे, तू सांग की ही डेव्हलपमेंटची प्रोसेस कशी आहे, ते माझ्याकडून समजून घेत होते. आणि मग त्यावेळेला जेव्हा मी सांगायचो की अरे मी जेव्हा सुरुवातीला जायचो त्यावेळेला मग त्या काकू किंवा काका त्यांच्या आठवणी शेअर करायच्या आम्हाला की या घरात हे असं असं झालं होतं, किंवा मग मुलांबद्दल आठवणी शेअर करायच्या. आणि त्या शेवटी आपण म्हणलं तसं की तुमच्या आठवणी आपण कायम उजाळा करत असतो, चांगल्या आठवणी त्याचा कायम उजाळा घेत असतो आणि त्यात आपण रमतो. तो ते असं छोटंसं एवढं डिस्कशन, एक 10 मिनिटाचं डिस्कशन झालं होतं की असं काहीतरी करूया की जे आपल्याला मनात कायम राहील ते. आणि मग वरून आला तो म्हणला ॲड फिल्म अशी न करता आपण 3 शॉर्ट फिल्म्स करायच्या. आणि मग त्यांनी 3 छोट्या स्टोरीज नरेट केल्या मला आणि त्या इतक्या छान अपिलिंग होत्या. ते आय थिंक पहिल्याच त्याच्यामध्ये कुठलंही त्याच्यात चेंज नाही, काही नाही. आम्ही म्हटलं करूया. ते रियुनियन 1 केलं, 2 केलं, 3 केलं आणि आता रियुनियन 4 पण चालू केलं. अच्छा, एकदम त्या लोकांना मनाला भिडणाऱ्या त्या प्रकारच्या त्या जाहिराती होत्या. तुमचं नाटकांचं पण अभिनयाचं वेळ होतं, पण नाटक आता नवीन काही पाहिलं की नाही? आत्ता सध्या लेटेस्ट नाटक माझ्यानं मी आत्ता लेटेस्ट नाटक जवळचं कुठलं बघितलं नाही आहे. मी उमेशला खूप वेळा सांगितलंय की मला ते जर तरची गोष्ट आत्ता नवीन त्याचं आलंय, उमेश कामतला, तर ते बघायचंय मला. तर ते होपफुली या महिन्यात ते बघीन नाटक जाऊन. बरं, ओके. तुमची जी पहिल्यांदा जी तुमची 2 व्हीलर होती ती आहे का अजून? यामाहा RX100 होती माझ्याकडे. यामावाले फार क्रेझी असतात आपल्या. आजही ती गाडी 1 किक स्टार्ट तशीच मेंटेन्ड आहे आणि जपलेली आहे. कधी त्याच्यावर राईडचा आनंद घेता अजून? जातो, फक्त बायको ओरडते की कुठे धडपडलास काही केलास तर त्यापेक्षा ती बाईक चालवू नकोस, पण चालवतो अजूनही. म्हणजे बुलेट आणि यामावाले 2 जे वेगळे गट आहेत त्याच्यामध्ये यामावाले अजून जपून असतात. आय थिंक मी माझी बाईक अजूनही मी तितकंच प्रेमाने जपून आहे. 30 वर्ष होतील त्या गाडीला. ओके. तर अजूनही 30 वर्ष जपून आहे ती गाडी. यामानंतरचा पुढचा प्रवास कसा झाला मग? यामानंतर मग मी आणि बायकोनी आम्ही एक सेकंड हँड ऑप्ट्रा घेतली होती, ओपेल ॲस्ट्रा घेतली होती आम्ही. जेव्हा आम्ही आमचं दोघांचे करिअर सुरू केलं त्यावेळेला नवीन गाडी घेणं तर काही शक्य नव्हतं. पण मग एक सेकंड हँड ओपेल ॲस्ट्रा आम्ही घेतली होती त्यावेळेला. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. आणि मग नंतर एका पाठमाग एक गाड्यांचा वेळ खूप आहे, त्यामुळे गाड्या घेत गेलो, आवडत गेल्या. फ्लीटमध्ये गाड्यांची संख्या वाढत गेली. पुण्याबाबतची अशी एक तुम्हाला, आपण नॉस्टॅल्जिक बोलतोय, अशी आठवण की तुमच्या मनात आजही घर करून आहे, की तुम्हाला टर्निंग पॉईंट मिळाला तुमच्या करिअरला, किंवा तुमच्या एक नवीन वाट मिळाली, किंवा एक इमोशनल टच आहे, अशी कोणती आठवण पुण्याबद्दलची? पुण्याबद्दलची आठवण जन्म पुण्याचा आहे, लहानपण पुण्यातलं गेलेलं आहे. सुरुवातीचा काही काळ कसबा पेठेत राहिलेलो होतो. आणि त्याच्यानंतर निलायम थिएटरच्या इथे राहायचो. निलायम थिएटरच्या इथे असताना आय थिंक एक 40-50 मुलं सगळी ऑलमोस्ट एक 2 वर्ष पुढे मागे अशी यायची होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर जो वेळ घालवला आय थिंक तो माझ्या दृष्टीने फार अविस्मरणीय आय थिंक. बिकॉज शाळेतून घरी पोचतोय कधी आणि क्रिकेट खेळतोय कधी किंवा बाकी सगळ्या गोष्टी करतोय. आणि आय थिंक माझ्या नाटकाचं सुरुवातच तिथनं झाली. गणेशोत्सवातल्या नाटकात मी तिथे गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात मिमिक्री करत असताना एकाने मला बघितलं. आणि कोणाची मिमिक्री करायची तुम्ही? नाही, आय थिंक तो त्यावेळेला तो एक ऍक्ट होता मिमिक्रीचा. त्यात बरेच होते, भीमसेन जोशी होते, शम्मी कपूर होते. तर त्यांची ती मिमिक्रीची ऍक्ट बघताना एक डायरेक्टर होते, त्यांनी मला त्यावेळेला आले होते नातेवाईकांकडे, बघितलं, मला म्हटले माझ्या नाटकात काम करशील का, म्हणून त्यांनी मला घेतलं. ते इफ आय एम करेक्ट कामगार कल्याणचं नाटक होतं ते, अल्फा लावलसाठी ते काम, त्यावेळेला कामगार कल्याणची स्पर्धा आणि त्यावेळेला मग त्यांनी मला त्या ह्याच्यात त्यांनी कास्ट केलं. आणि ते 3 अंकी नाटक होतं. लोकांना म्हणजे घरच्यांना टेन्शन होतं की हा 3 अंकी नाटक कसं करेल. पण आय थिंक मी त्यावेळेला किती 8-9 वर्षाचा होतो आणि त्यावेळेला ते नाटक व्यवस्थित आणि चांगला मोठा रोल होता. तो व्यवस्थित केल्यानंतर आय थिंक म्हणलं की अरे हे आपल्याला जमतंय, आवडतंय. मग तिथून ते पाठवाट एक ती सुरू झालं. तुम्ही कसबा पेठेत राहत होता,
मग कसबा पेठेमध्ये कसबा किंवा मंगळवार सोमवार त्या ठिकाणी वाडा संस्कृती होती, अजूनही बरेच वाडे आहेत. मग वाड्यांच्या रिडेव्हलपमेंटमध्ये जावं असं वाटलं नाही का? तो पिंड वेगळा आहे. बरं, स्पष्ट सांगायचं झालं तर इथे आपण जेव्हा सोसायटी डेव्हलप करतो त्यावेळेला बरेच वेळेला आपण डायरेक्ट फ्लॅट ओनरशी आपण डिस्कशन करत असतो आणि वाड्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी भाडे करू हा एक विषय आहे. माझं नेहमी म्हणणं असतं की ज्याला ज्याचं काम कळतं त्यांनी तेच काम करावं. मी कधी वाड्यांची कामं केली नाही, त्यामुळे मी कधी त्या मार्गी कदाचित गेलो नाही. पण म्हणून तो म्हटलं असं की पण वाड्यांमध्येच फक्त स्पेशलाइज करणारे काही बांधकाम व्यावसायिक मित्र आहेत. मी त्यांनाही म्हणतो की अरे अमेझिंग पेशन्स आहे, 3-3, 4-4 वर्ष तू एकाच वाड्यावरती काम करतोयस. तो पेशन्सचा तो खेळ वेगळा आहे. तो कदाचित तेवढा पेशन्स नाही आहे माझ्याकडे, म्हणून मग कदाचित. आणि हे म्हणलं असं की हे ॲक्सिडेंटली झालं रिडेव्हलपमेंट सुद्धा. आता हे गणित जमलंय तर मग ते गणित जमलंय तर तेच गणित सोडवत राहू. ओके. पुण्यामधले अनेक नामवंत बिल्डर्स मध्यंतरी अडचणीत आलेले होते, तर ते न येण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? सो आय थिंक मी मगाशी सांगितलं तसं कुठलाही प्रोजेक्ट घेताना मोह टाळला पाहिजे आणि गणितन व्यवहार कळला पाहिजे तुम्हाला. नाही कुठे म्हणायचं आणि कुठे थांबायचं हे जेव्हा आय थिंक व्यावसायिकाला कळतं त्यावेळेला आय थिंक बरेचसे प्रोजेक्ट हे सक्सेसफुली थ्रू होतात त्याच्यात. दोन्हीकडनं माझ्या मतानं असं आहे की सोसायटीच्या लोकांना सुद्धा आणि बांधकाम व्यावसायिकाला ऐकणं एकमेकांचं आणि एकमेकांवरती विश्वास ठेवणं हा फार मोठा एक म्हणतो की ही फार मोठी जबाबदारी आहे दोघांवरती. आणि ते जर दोघांनी एकमेकांवरती विश्वास ठेवला तर बरेच प्रोजेक्टमध्ये कुठल्याही अडचणी येत नाही. आणि फायनान्शियल मॅनेजमेंट आपल्याला लहानपणापासून शिकवलं आहे की जेवढे अंथरूण असेल तेवढंच पाय पसरून राहा. तर जेवढं आपलं या 2 वर्षांचं 3 वर्षांचं फायनल प्रोजेक्शन कसं आहे आणि किती नवीन प्रोजेक्ट घ्यायची आपल्याकडे कपॅसिटी आहे त्याचं गणित हे प्रत्येक व्यावसायिकाला चांगलं माहिती असतं. काही ठिकाणी ती कॅल्क्युलेटेड रिस्क असते आणि काही ठिकाणी ही व्यवस्थित आखणी मांडून गेलेली असते. कॅल्क्युलेटेड रिस्क ही एखाद दुसऱ्या वेळेला कदाचित ती सक्सेसफुल होते पण ती प्रत्येक वेळेला होत नाही आणि एखाद्या वेळेला कॅल्क्युलेशन चुकले तर अडचणीत येऊ शकतो आपण. त्यामुळे कदाचित म्हणून म्हणलं एक फायनान्शियल डिसिप्लिन, प्लॅनिंग आणि ओव्हर एक्सपोजर न घेता काम केलं तर मला नाही वाटत कुठली अडचणी बांधकाम व्यावसायिकला आलेली आहे आत्तापर्यंत. ओके. नवीन जे कोणाला व्यवसाय वगैरे सुरू करायचा असेल किंवा त्याला धंद्यामध्ये पडायचं असेल तर तुम्ही त्याला काय सांगाल की नाही तुझ्यामध्ये काय हा गुण हवा तरच तू त्या व्यवसायात पड? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकाटी पाहिजे. कारण कुठलेही सक्सेस हे तुम्हाला ओव्हरनाईट येणार नाही आहे. पेशन्स पाहिजे आणि तुम्ही ज्या विजननी काम करतात त्या विजनवर तुमचा स्वतःचा पहिला विश्वास पाहिजे. बरेच वेळेला असं होतं की जेव्हा आपण एखादी जर्नी सुरू करतो त्यावेळेला काही लगेच यश मिळत नाही. काही ठिकाणी काही लोकांना लगेच यश मिळतं, काही लोकांना पहिली अपयश दिसतात आणि मग यश मिळायला सुरू होतं. तर जेव्हा अपयश असतं त्यावेळेला आपल्याकडे एक्सटर्नल फॅक्टर्स खूप असतात की जे सांगत असतात की तू हे चुकीचं करतोयस, तू हे करू नकोस, तू तुझा मार्ग बदल, काहीतरी वेगळं कर. डेफिनेटली यू हॅव टू कीप युअर इयर्स ओपन फॉर न्यू सजेशन किंवा त्यातून काहीतरी चांगलंच घडेल. पण तुम्ही ज्या ऑब्जेक्टिव्हनी तुमचा व्यवसाय सुरू केला ह्याच्यावरती जर तुमचा जो विश्वास असेल तो फोकस आणि ती जर्नी ती कंटिन्यू ठेवा. आय थिंक या 2 गोष्टी ठेवल्यात तर मी म्हणेन की 90% ठिकाणी तुम्हाला यश नक्की मिळेल. खरंच व्यवसाय म्हणजे जो व्यावसायिक आहे त्याला वर्क लाईफ बॅलन्स त्याला साधतं? सुरुवातीच्या काळात नाही. सुरुवातीच्या काळात बिकॉज तुम्ही जेव्हा म्हटलं तसं की व्यवसाय जेव्हा तुम्ही वाढवत असता त्यावेळेला 24/7 365 डेज तुम्हाला कारण तेच करायचं आहे तुम्हाला एस्टॅब्लिश करण्यासाठी. आय थिंक एका लेवलला तुम्ही आल्यानंतर यू कॅन मेंटेन दॅट वर्क लाईफ बॅलन्स वेल की जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीलाही थोडा वेळ नक्कीच देऊ शकताय आणि यू कॅन पिक अँड चूज की मला कशाला महत्त्व द्यायचं आणि कशाला महत्त्व नाही द्यायचं. सो सुरुवातीच्या काळात कदाचित नाही जमणार पण एक 15 वर्षांचा काळ गेल्यानंतर माझ्या त्यानं वन्स यू हॅव एस्टॅब्लिश्ड युअर सेल्फ देन यू कॅन स्टार्ट प्रॉपरली हॅव्हिंग अ वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन वेल. ओके. अजूनही व्यवसाय म्हणजे शेवटी आव्हानं रोजची रोज असतात, टेन्शन्स असतात, तुम्ही ती कशी घालवता? सो मी म्हटलं असं की आव्हानं आहेत का तर नक्की आहेत, टेन्शन्स असतात का तर नक्की असतात ते. पण एक कित्येक वेळेला म्हटलं असं फॅमिलीवर वेळ घालवून त्याच्यातून तुमचं डायव्हर्ट होतं अटेन्शन. मित्रपरिवार खूप चांगला आहे, त्यांच्याबरोबर बसल्यानंतर ते वेगवेगळ्या क्षेत्रात असल्या कारणाने नवीन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही 4 गोष्टी नवीन ऐकायला मिळतात. त्यामुळे कदाचित आपल्यावरचा तो एक जो प्रेशर असतो, तो ताण असतो, तोही थोडा कमी व्हायला लागतो.
त्यांच्या अनुभवातून कदाचित आपली अडकलेली कोडी कुठेतरी सुटण्याचा एक मार्ग मिळून जातो. बरं. सो अशा पद्धतीने आय थिंक मी माझा मार्ग चूज केला. ओके. पैसा काय आहे तुमच्यासाठी? महत्त्वाचा आहे 100%. बरं. आज अनफॉर्च्युनेटली काही लोक बोलतील, ॲक्सेप्ट करतील, पण खूप ट्रान्झॅक्शनल ओरिएंटेड जग झालं आहे आता. आणि तुम्हाला रेकग्निशन इज ऑल ड्यू टू तुम्ही एका स्टेचरला असल्यावरतीच रेकग्निशन असतं. मी सगळ्यांना कायम म्हणतो की आय थिंक अमोल रावेतकर ही आज सक्सेस स्टोरी झाली म्हणून कदाचित आपण इथे बसलो आहे. हे जर फेल्युअर स्टोरी असती तर तुम्ही माझ्याशी बोलायला आलेले नसतात. त्यामुळे फक्त आपण सक्सेस स्टोरीजबद्दल बोलतो. कष्ट माझ्यापेक्षाही कदाचित जास्त केलेली खूप लोक आहेत, पण कदाचित त्यांना अनफॉर्च्युनेटली तो सक्सेस मिळाला नाही. माझ्या सुदैवाने मला तो मिळाला. सो व्हॅल्यू इट, चेरिश इट आणि रिस्पेक्ट इट. हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही ज्या कष्टातून उभं केलं आहे आज सगळं, हे जर ॲरोगन्समध्ये आणि तुमच्या त्या ग्लॅमरमध्ये तुम्ही जर घालवलं तर आय थिंक त्याचं काहीच महत्त्व नाही. तुमच्या त्या 15 वर्ष 16 वर्ष जी तुम्ही घासली आहेत त्याचं सगळं तुम्ही त्याच्यात पाणी आणताय. बरोबर. सो पैसा इम्पॉर्टंट आहे का? 100% आहे. ॲस्पिरेशन प्रत्येकाने असावं. स्वतःची लाईफस्टाईल, फॅमिलीची लाईफस्टाईल, ओव्हरऑल त्यांची सेन्स ऑफ सिक्युरिटी ही सगळी असावी. मी माझ्या वडिलांच्या काळातून बघितलेलं आहे की हायज बघितलेले आहेत आणि एक्स्ट्रीम लोजही बघितलेले आहेत. आणि लोजमध्ये असताना काय त्रास होतो हा पार्ट अतिशय जवळून अनुभवलेला आहे. त्यामुळे आय थिंक टू गिव्ह दॅट कम्फर्ट, सिक्युरिटी टू युअर फॅमिली, पैसा महत्त्वाचा आहे. ओके. तर हे होते अमोल रावेतकर. अतिशय चांगली मुलाखत झाली आणि तुम्हाला या मुलाखतीचा नक्कीच उपयोग होईल. पाहत राहा लेट्स अप मराठी. थँक्यू अमोल सर. थँक्यू सो मच.